हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवम् उपास्महे। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् लभ्यते। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेन् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. तोंडमानालगी देव सांगतरस मग एक व्यंकटाचलांतो एक घर बांधून देऊ का तशेल्यार हांव पद्मावती घेवन थंय मेगेले घरांत राबता. तुगेल अण्णान करकाशिल्ले कार्य तू कोरून दिव काय त्या म्हळ्यार तुगेल अण्णाकच अपकीर्ती येना नशी जेवच्याक म्हणटा तोंडमानो जायत म्हणटा. एकच मुहूर्तारी परमात्मो पद्मावतीक अगस्त्याक अगस्त्याबाई लोपामुद्रा तशीची तोंडमानो तश पुराय जना घेवन शेषाचला वता म्हळ्यार व्यंकटाचलाक चोवन वता. वचून वराह मुर्तील्याक ताणें अनुमती घेतिले स्वामी पुष्करिणी तीरार राबता म्हणून उपास वराह मुर्तीला सांगता हांव थंय एक घर बांदयता. जायत म्हणून वराह मुर्ती अनुमती दिता. तो स्वामी पुष्करिणी तीरान तो खंयचे कडेन आपणाल देवस्थान बांदू का म्हूण सांगून तोंडमानाले सांगता. आनी सांगता त्या स्थळांत पूर्वाभिमुख जावन दोनी गोपूर जावका मेगेल घराक. तशीची तीन बदीन तुकून प्राकार म्हळ्यार आमी कंपाऊंड वॉल म्हणटाची तशी प्राकार जावका. ताजे नंतर 7 बागिल आसुका मेगेल घराक. तशीची ध्वजस्तंभ सभा मंटप रंग मंटप गोशाले धान्यग्रह घृतग्रह घृतग्रह म्हळ्यार तुप्पದಿಂದ वरचे ते फुडले एक कसं की घराचे क्रम आसता तो. तशीची घरांत कसल ना म्हूण जावचें ना राबूक कितले एक छंद व्यवस्थ जावका पळय ते पूर व्यवस्थ सुद्दां जाले. रांदपाग्रह तशीची जेवणां बसचे भोजनग्रह भक्ष्य करचे एक विंगड असल पुरे कोरका तुवें. आनी मेगेले घराचे वासरीचे येद्राक अन्नशालेचे येद्राक श्रीतीर्थ आनी भूतीर्थ म्हूण दोनी तीर्थ बांदवका. तीर्थ म्हळ्यार तळय बांदूका. मात्र न्ही तू पुडेक बांदिल्लें तीर्थस ताका छंद करून फात्तर तू एक निर्माण केलेलं तीर्थस म्हळ्यार एक तळय आस ताका छंद करून फात्तर बांदून घेवन आवरण बांदून घेवन सुव्यवस्थीत करका म्हूण म्हणटना तोंडमान सांगता हे देवा हांव खंय येद्दोळतय हांव खंयची खंयचे तीर्थ खंयची बांय कसले बांदिल्ली ना खंय म्हूण म्हणटा. तो सांगता आत्ता न्ही तोंडमाना तू पुडली जन्मान तू हांग एक तीर्थ केलेलो आसा म्हळ्यार एक तळय बांदयिल्लो आसा म्हणून. मागीर खंय हांव कोण जावन आशिल्लो पुडली जन्मान तूं खंयची जातीचो आशिल्लो म्हाका तें एक सांग. त्या कळल्यार खंय बांदिल्लें हांव तीर्थ हें पुरें कळल्यार म्हाका सुलभ जाता. तीर्थ हांव बांदोवचें कारण कसं जाल्यार कोण जावन आशिल्लो म्हूण सांगून तोंडमान श्रीनिवासाले निमगीतरस श्रीनिवास सांगता हे राया पुढे एकलो बैखान असो म्हूण सांगून भारी निश्ठ जावन आशिल्लो एकलो ऋषी आशिल्लो भारी तपस्वी. ताक कसले म्हूण म्हळ्यार कृष्णावताराची काणी तो आयकलोलो देवालय म्हळ्यार मेगेल्या कृष्णावतारा काणी आयकून ताका कृष्णा पळोवका म्हूण सांगून भारी आश जावन कृष्णा पळोवन ह्या शरिरान अंत्य करता म्हळ्यार आमगेल मरणा भितर हांव कृष्णा एक पण त्या कृष्ण रूप पळोवका म्हणून दृढ निश्चय करून कठोर तपस्या करता. कठोर तपस्या करता खंय चोळ देशांत आतां आमी तमिळनाडू म्हूण म्हणटाचे थंय कृष्ण रूप पळोवका म्हूण चोळ देशांत वचून तमिळनाडांत तो थंय वचून तो निराहार जावन जितेंद्रिय जावन दुष्कर जावन आशिल्ले कठीण जावन आशिल्ले कसकसल व्रत आसा ह्या व्रत नियम पुरे पालन करून तो तपस्या बैसून कठोर तपस्या करता. कठोर तपस्या जातना ताका परमात्मो गोपालक कृष्ण जावन ताका प्रत्यक्ष जाता. ताणें पळोवका म्हूण लेगीत कृष्ण परमात्मो ताका गोपाल वेसारे मेळटा प्रकट जाता. त्या वेळा वैखान असो भारी संतोष जावन देवाक पांय पडतरस त्या वेळार तो सांगता
नाहम ध्येयो मुनीश्वर तू श्रीनिवासाल ध्यान कोरका मेगेल ये कृष्ण गोपाल वेशाचे रूप नका तू श्रीनिवासाक केदनाय पूज करी ध्यान करी म्हण सांगता वैखान सालेगे आणि म्हणत कसं म्हण तू शेषाच्या लावस तई हुत्तान तू श्रीनिवासाला एक प्रतिम तुका मेळता काष्टप्रतिमा काष्टप्रतिमा म्हळ्यार रुक्काची त्या प्रतिमेक तू सदा सर्व काळ तू त्या श्रीनिवासाक तू पूज कोरका म्हण म्हणता तुका वाटेर वतना एक शूद्र मेळटा तागेल नाव रंगनाथ म्हण तो पूजे विशयांतू तुका सहकार करता म्हण सांगून वैखान ऋषी सांगतना वैखानस ऋषी शेषाचला वयर वता थंय वतन ताका ते हुता भितर श्रीनिवासाल मुर्ती मेळटा तशीच वाटेर ताका रंगदास म्हण म्हळेले एकलो शूद्र मेळटा ते रंगदासा तो म्हणटा म्हाका हांव हांगा राबून स्वामीक पूजन कोरका म्हण सांगून लेकला म्हाका सहाय्यक जातवे तूं म्हण म्हणटा तो भारी संतोषारी ओप्पता तशी वेंकटाचला वचून हुत्तान तो श्रीहरी काण तो केन्नाय पूज करतर असतना त्या वेळाक रंगदासून त्या पूजे जाय आशिल्ली पुराय तयार करता नित्य फूल कोरनो माळ कोरनो सकट ताणें दिवचें काम तो रंगदास करता वैखानसाक सहाय करचे एक दिसू थंय एक कुंडला म्हण म्हळ्यार गंधर्व तागेल बायलांक गेल वटो तो येवन आसता ते स्वामी वैरे वेंकटाचलाक खंयचे एक तळ्यान तू तो रंगदासान फूल हाड वच्चे कडेन एक तळ आसता त्या तळ्यान तो तागेल बायलांक येयलो विहार करता आसता रंगदासू ते पळयता तागेल मन चंचल जावन तो थंयची पळोवन रपता हांगा पूजे फूल हाडू भारी वेळ जाता तक कूडले मध्येन तागेले कसकी पुण्या बलान मध्येन ताका ओडी चुकी करतरस या पुरे पळोवन थंय देवाल पूजे वेळ जाल्ले म्हण म्हळ्यार मन आयले कुडले तत्काल माळ करून जायना हागेले ते अशीची चुंगडी फूल म्हणटा पळय ते पुरे वट्ट करून पळेरा घालून घेवन धांवन येतना हांगा पूजा करून जाला वैखानसार वैखानस कोपता ಸ್ವಲ್ಪ ताका चिकी कोप येता तिमगी तर खंयशील तूं इतले वेळो हांगा पुजे वेळो जाल्यार तूं येनी हांव पूजा करून जाल्ली तूं हाडलेलो फूल काय आजी देवा दवरचें जायना मू कसल्याक तूं इतलो वेळ केल्लो खंय आशिल्लो तूं म्हण म्हणटाना तो न्हू थर आपता कसले उलयना वैखानस कोपला न्हय कसले उलयना जाल्यार ते श्रीनिवासो सांगतरस कसो म्हळ्यार हें सगळे जगत्य मम माया दुरत्य या म्हण म्हणलेलं असतं देवान सगळे जगत्य मेगेल मायेन तूची मोहित जावन आसता ताक यो रंगदासूय विंगड जायनी त्यामुळे ताकाय ते तोवय एक घडी मेगेल मायेन तो पडलो जाल्यार तो आत भारी पश्चाताप पावला म्हण सांगून रंगदासा कसं सांगता म्हण म्हळ्यार तुगेल मनान तो हे शरीर अपवित्र जाल्ले मस्त पाप केले म्हण दिसता न्हय जेव तू स्वामी पुष्करिणी तीर्थान तो हे स्नान करून हे शरीर त्याग करी त्याग करून तू जन्मांतरान तू सुधर्मराय जावन सुधर्मरायाल पूत तोंडमान जावन जन्मा येता त्यावेळा तू प्रख्यात जाता वापास तुगेल निमती म्हाका तू एक मंदिर समीत बांधून दिवच्या आस त्या जन्मान तू म्हण सांगून श्रीनिवास ताका सांगता तशी रंगदास कसं करता तो स्वामी पुष्करिणी तीर्थान तो न्हावन तागेल शरीर त्याग करता मुखारसून आकाशराजालो भाव जावन सुधर्मरायाल पूत जावन तोंडमान देशाचो राय जावन आईल तोंडमानूच तो पुडली जन्मान तो रंगदास जावन आयलो आकाशरायो आम्ही त्या पर्वतखंडाचे महिमे ऐकतना ते माधव म्हणलेलो ब्राह्मण तो कसलकी चुक्कून खंयचे एक चंडाल स्त्रील सहवास करून वेंकटाचल पर्वतारायांक गेलो पाय दवरले कुडले तागेले पाप पुरे नाश जावन तो तागेल शरीर त्याग करून तो आकाशराय जाल्लो म्हण सांगून आम्ही ऐकल्यांची तशी तोंडमानाली पूर्वजन्माची काणी ही रंगदास जावन आशिल्लो शूद्र देवाल पूजे मस्त सहाय करून पळय कितले लायक जन्म ताका मेळ्ळो पळय तशी कसकी एक चुकी निमती ताका तशी जाल्ली शिवाय नानतल्यार देवाल पूजेन तो भारी छंद करून तो ते वैखानस ऋषीक सहाय करता आशिल्लो तशी तोंडमानाल पूर्वजन्मा वृत्तांत सांगली कुडले तोंडमान कसं करता सुरवेक ताणे खोंडिलील बाय खंय आसा म्हूण पळयता पूर्वजन्मांत ते सोदून घेवन त्या बायंक विश्वकर्मा आपोवन चंदरी तीर्थाका आवरणांनी बांधून घेवन तो एक बाय ती सम करयता ताजी नंतर देवान कशी सांगला तशी ताका मंदिर बांधून दिता कशी सांगला पळय तशी ते देवाक जाय आशिल्ली तशी घर बांधून दिता ताजी नंतर विमान कलश विमान म्हण आमी गोपूर म्हणटाची जाय जाल्यार रितीर ते देवाले घराक गोपुरांनी बांधून देवान सांगिल्ली रितीरीची विश्वकर्माल करिनाची सर्व करता
आणि ते गोपूर बांधून नंतर द्या जनाक वैरी तो वच्चाक जाय जलेल वाट करयता म्हणारी तिरुपती बेट्ट चोण वच्ची वाट पळ्या त्या पुरे करयता कोरनो तई मध्येंतू तई तई पुरे तान येता बुक जत्ता कसल सकड जाव का ती पुराय व्यवस्था करता द्यावाल घरा वच्चा कसल सकडी वाटेर पळ्या मन सामान्य मनीष चोणवच्चाक पुरे प्रयत्न करताची वच्चू का दूर वाट थई थई अरवट्टीग म्हण म्हळ्या उद्दाकनी मेळचे एक स्थळ त्या पुरे जाय दिलं सकड व्यवस्था करून द्यावा ताणे घर बांधायला बांधून देवा सांगता तू गेल घर सिद्ध जाला देव कसं करता वपास तागेल सगळे परिवार ब्रह्म समेत सर्व देवतेंक घेऊन तागेल मंदिर प्रवेश कोरका म्हणून सांगून श्रीदेवी तागेल हरद्यान तोस भूदेवीक म्हणारी पद्मावतीक घेऊन त्या येतरस तागेल घरांत रापच्याक त्या विमान पळून ताका भारी विमान म्हळ्यार गोपूर देवासना पळून भारी संतोष जाता त्या म्हणत तो या पळयतना भारी चंद जाला पुरा जनाला मन आनंद दिता तशें हाका आनंद निलय म्हणून सांगून आप्पोका म्हणून सांगता काय तशी त्या विमानाक विश्वकर्मान केलेल्या विमानाक आनंद निलय म्हणून सांगून सांगचे तशीची वक्षस्थळांतू पद्मावती कै लक्ष्मी कै दवरून घेऊन दाव हातू कुरटार दवरून घेतला देवान तशीची उजवा हातू तागेले चरणांक दाखयत तो तशी रब्बिल श्रीनिवास तो थंय कठिन्यस्त करेणापि निजपादाब्जगामिनाम नृणाम भवपयोराशिम कटिदग्नम प्रदर्शयत म्हळ्यार तो सांगता काय कोण मेगेले चरणाक केदनाय शरण येत की केदनाय येवन म्हाका शरण म्हळ्यार मेगेल्यागी शरण येत की मेगेल चरणार शरण येता की तांकां हांव कटिन्यस्त करेणापि खंय तरी हात धरला पळय कुरटार थंयच पशी वयर तांगेल पाप वच्चाक हांव सोणा म्हण सांगता तो देव म्हळ्यार मेगेल चरणार कोण शरण येता तांगेल पाप कुरटा पशी वयर वच्चना कुरटा पशी वयर वच्चना म्हळ्यार आमी सामान्य जावन सांगताची भवसागर जीवन म्हळ्यार भवसागरांतू एक उदकांत कशी म्हण म्हळ्यार पायी कुरटाले थंय उदक येता थंय वचित कुरटा पशी वयर उदक आयल्यार आमी बुड्डून वताचे आमकां बॅलन्स मेळना तशी देव सांगता रस पाप म्हण म्हणलेले त्या कुरटा पशी वयर वच्चा सोणा म्हण म्हळ्यार तुमकां ह्या जन्मांत हांव त्या पापा निमती बुड्डून वच्चा सोणा त्या जीवन म्हळेल समुद्रांत जीवन म्हळेल सागरांत तुमगेल पाप कुरटा पशी वयर वच्चा सोणा नानातले संपूर्ण अधपतन जत पळय तशें मेगेल चरणाक तुमी केन्नाय शरण येवका वेंकटरमणाल मूर्ती आसूची तशीच एक हात कुरटार एक हात तागेल चरण तो दाखोवन आसता वेंकटरमणान तशी आसचे तशी शतानंद ऋषी जनकरायाला सांगताची तेच वेळाक सर्वाभ्युदय कामोथ म्हळ्यार सर्वाभ्युदय कामोथ पुराय जनाक बरेपण जाव का म्हण सांगून चतुर्मुख ब्रह्म देवान थंय रब्बील कडीन दोनी दिव्य लयतके प्रज्वलन करतके दोनी दिव्य आनी सांगतके देवा तूं म्हाका एक वर दिव का आजी म्हण सांगून देव सांगता कसल दिव का ब्रह्मा तुका वर कसल दिवका म्हण सांगा हांव दिता यावत् कलियुगम तिष्ठेत तावत् दीपोभिवर्धतम केद्दोळ थंय कलियुग आसता की तेद्दोळ थंय हे दिवो जळटर सुका म्हण सांगता ह्यो दिवो केन्ना वडवल पळय ते दीस कलियुग जाल्ले कलियुगा अंत्य जाल्ले म्हण सांगून ल्याक केदोळ थंय दिवो जळटर आसता म्हळ्यार कलियुग आसचे पर्यंत तो दिवो जळटर सुका प्रज्वलन जातर सुका म्हण सांगून देवा लागीं तो वर घेता मात्र न्ही यदा विमानपतनम यदा दीप विनाशनम केन्ना ते गोपूर पडतकी केन्ना हे दिवो निवतकी तदा अवतारः संपूर्ण इत्येवं निश्चिनोन्विधी विधी म्हळ्यार ब्रह्म तो सांगता मेगेल निश्चय कसले हांव कशी लेखला म्हण म्हळ्यार केन्ना हें विमान म्हळ्यार गोपूर पडतकी केन्ना दीप हांग तुगेल्या दारार येयल दोनी दिवो ओडवून वतकी तेन्ना तुगेले वेंकटरमणाल अवतार संपूर्ण जाल्लो म्हण सांगून हांव निश्चय करता म्हण सांगून ब्रह्म देवा लागीं वर निमगिता देव सांगता काय जायत हांव तशी जावो म्हण सांगता मात्र न्ही तो सांगता रस म्हाका रथोत्सव कोरका भुजम उद्रत्य चोचते हांव तुमकां पुरो जनाक भुजम उद्रत्य चोचते म्हळ्यार हात वयर कोरून सांगता हात वयर कोरून सांगचे केन्ना ऑर्डर दिवचे अशी करायची म्हण सांगून तशी देव सांगता हांव तुमकां पुरो जना सांगता रस मेगेले एक रथोत्सव कोरका म्हण सांगून हांव तुका सांगता रस म्हण म्हणटना पुराय नमने वाहन
मक्का बैसून वच्चाक पुराय नमुने वाहन तयार करका म्हणताना तोंडा मानाक ब्रह्म सांगता पळे सर्व वाहन देवा जाय जलेल नमुनेचे देवान बसचे तसल नमुने सर्व वाहन तयार करी म्हणून सांगून तोंडा मानाले गी ब्रह्म सांगता रस तोंडा मान विश्वकर्मा सांगता तशी देवाल कतीर रुक्काचे भांगराचे रुप्याचे नाना नमुनेचे वाहन विश्वकर्मो तयार करता मांत्रने छत्राणी चामरे पुण्य व्यजनम राजसत्तमा देवाला एक ಮೆರವಣಿಗೆ होर काजेला छत्र चामर व्यजन कस कसल जाव का देवाल उत्सवाक जायशिले वाहन छत्र चामर मात्र कसलच कडे अगत्य त्या पुरे विश्वकर्मो तयार करता भारी संतोषान देवाल प्रीती कतीर तवई संतोषान देवा संतोष जेव का म्हणलेल कारण कतीर सर्व नमने वाहन सिद्ध करता आणि त्या वेळार देव सांगता मेगल उत्सव पुढच्या जनान मेळचे नाकवे उत्सव करता वय घरा मटा करचवे नानवे इतली वैभवारे हांव घर बंदला घरा बक्कल निंजलेले पुरे जनान पळो नकवे पुरे जन आमंत्रण दी म्हणून म्हणताना सर्व देवादी देवते मांत्रणे ऋषी मुनी हांका तांकां भूलोकार सिद्ध गंधर्व चारण यक्ष किन्नर पुराय जन आमंत्रण दिवन ताजे नंतर भूलोका वयचे कितले जन आसा तितले जनाक तोंडा मानो सर्व जनाक आमंत्रण दितके पुराय रायांक पुराय क्षत्रियांक पुराय ब्राह्मणांक पुराय ऋषीमुनीक सर्व देवादी देवती कशी येयल्याची देवाल वटो पुराय जनाक आमंत्रण दिता चातुर्वर्णियाचे जन समिती ताचके कोण चांडाल आनी यवन आता आमी यवन म्हणजे मुस्लिमांक दिसता तशी आनी चांडाल वर्णाचे जन तांणी देवाले विरुद्ध जावन वचचे जन तशी तांणी यानाचे वरलेले चातुर्वर्णियाचे सर्व जन देवाल उत्सवाक आयलाच कशी देवाल उत्सवात हांगाय कोडेलांती देवाक बालाला याद वरलेले तेन्ना कितले की जनान व्रत नियमशी धरलेले आसा ಕೆಲವು ಜನಾನ್ कसले काणान अशी नांगकुट काड कसले काणान अशी व्रत केलं बैल मनशान कंची रीती आम्ही म्हणाले चिते एक जेवण की एक पंत म्हळ्यार नक्त भोजन की कर्कट खावच्याना नित्यान खावच्याना असल पुरे एक व्रत दवरून घेवची त्या म्हळ्यार देवान वपास आला या देवस्थान जेवचे तई आमगेले कसं की देवाल खातीर आमी त्याग करचे अशें एक व्रत नियम दवरून देवाल काम करचें म्हणून तशी थंय कितली की जन निराहारी ಕೆಲವು जन एका म्हळ्यार एक पंता खावचे ಕೆಲವು जन फलाहारी ಕೆಲವು जन दूध मात्र पित्तले असल नाना रितीर व्रत दवरून देवान तागेले मंदिरा वचचे पळोवका म्हूण सांगून सर्व जन येवन थंय पावल्यांची आनी कसल सकट ताका उडगीर घेवन आयल्यांची म्हूण म्हळ्यार ಕೆಲವು जन तांगेले सर्वस्व ते वेंकटरमणाल चरणारी अर्पण करता रसचके तशी वैशाख शुद्ध बिदिगे दोन्ही दिसो पाडव्या हेर दुसो बी म्हणटाचे आमी बी ती ते दुसो ध्वजारोहण करचे म्हूण सांगून तांणी लेखली जी तशी ताजी फुडले दीस अंकुरार्पण करका हे पुरे आमगेले गांवांत जेवचे रथारोहणाचे कशी विधी विधान आसा अशीच पळय पुरे तशीच देवालयाक रत्नाची पल्लंकी हाडून दावा बैसून तू प्रदक्षिण करी परमात्मा म्हूण सांगून ब्रह्म सांगता हाजेर बैसून तू प्रदक्षिण करी म्हूण सांगून दादा श्रीनिवासो ब्रह्माला सांगता काय तू तुका वेदाभ्यास दिलोलो तुका ते आतां उडक आसा पळोवका म्हूण सांगून ब्रह्माक वेदाभ्यास वेद सांग म्हूण म्हणटा श्रीनिवास म्हाका वेद सांगून म्हळ्यार आतां आमी पळयताचे देवस्थानांत देवाक रथार दुखून जेवा भितर हाडूं प्रांगणांत सुतो काडटना वेदा सुतो भजने सुतो ह्या पुराय आसा पळय ते थंय हांगा आमकां दिसता पळय तिचे काणीन तुवें कसलें म्हूण म्हळ्यार देव सांगता म्हाका वेदाध्ययनाचे तुका अभ्यास समस्व म्हाका ओपसुका तुवें तो पाठ तशें न्हू वेद सांग म्हूण ब्रह्म वेद सांगतना एक दोन कडेन उपसता वापास परमात्मा ताका ते वेदा पाठ दिता मागीर निरर्गळ जावन ब्रह्म वेद सांगता की तागेले चारय तोंडा दुखून चारय नमुने वेद सांगता चारय नमुनेचे श्रीनिवासात्मक जावन अशें मूर्ती प्रकट जाता म्हूण सांगून उत्पन्न जाता मंत्रानाची म्हूण सांगून उत्सव श्रीनिवास मूर्ती उग्र श्रीनिवास मूर्ती सर्वाधिक श्रीनिवास मूर्ती आणि लेखक श्रीनिवास मूर्ती चारय मूर्ती उद्भव जाके तांकां मूल मूर्ती जावन अनेक श्रीनिवास मूर्ती ब्रह्म मंत्रान उत्पन्न करता म्हूण सांगून आसा तो ते पांच मूर्ती काही परमात्मो आपणच अभिमानी जावन आसा म्हूण सांगून तांकां पुरे जनाक प्रत्येक कार्य वैसून दिता काय म्हळ्यार उसवा मूर्ती उसवा भायर सरचे त्या परेगूच न्हू तशें विंगड विंगड मूर्तीक विंगड विंगड कार्य तो कसल कोरका तुमी म्हूण सांगून परमात्मो तांकां नियम करून दिता तशीच ब्रह्म
त्या सगळेची रथोत्सवाचे सर्व कार्य तोची भारी उत्सुकतेने ब्रह्म करतं रस म्हणून सांगून मात्र नाही त्या ब्रह्मोत्सवांतो सहभाग्याचे अन्न ब्रह्मो देवाला नैवेद्या कतिर सांगतं काही सहभाग्य अन्न करका कसले गुडोदन म्हणारे म्हणताच आम्ही गुड म्हणून म्हणारे गोड्डाचे एपुरे आम्ही गोडशे म्हणे ती लोदन गुडोदन मागीर दुधान करलेले परमान्न तशीची मुदगान म्हण म्हळ्यार खिचडी म्हणटाची माश म्हण म्हणजे सस्माक माशान्य दद्योदन दह्याचे शीत असल ते आता देवस्थानांत तिरुपती चमकला याचे पुरे पुळियोगरे चित्रान्न यांचे पुरे ते नैवेद्य करून दिवचे तसे या पुरे नमने अन्न देवाल खातीर नैवेद्य करका ताजे नंतर नाना नमने पायस देवा जाय आशिल्ले पायस गोड्डा खाणं तिळा उंडो तशीची उडदा वडो पोळो असल नाना नमने नैवेद्या खातीर पुरे तयार करका म्हण सांगून तयार करून देवाक तो अर्पण करीत के कोण ब्रह्म ध्वजारोहणा फुल दिवसूची ब्रह्म आणि इतर देवते पुरे वचून पल्लंकिरी देवा घेऊन वचून एक गावा भायर असूचे तै दुखून मृत्ती काडून त्या मृत्तिकींतू अंकुरार्पण करचे म्हणून सामगेले तेराचे फुल दिवस मृत्ती खाणो अंकुरार्पण करचे म्हणून पळय तशी सगळेची सुतमुत्तू काही काही सकट जन मेळतात ते जागेर पुरे ते पल्लंकीर मेरवणीक करून अंकुरार्पण करतात दोन्ही दिसा प्रातकालांतू ध्वजारोहण जाता मागीर 9 दिसूतय देवाले रथोत्सव जावचे आसा नाना वाहनार तागेले मेरवणीका ते पुरे जावचे आसा सकाळी एक वाहन रात्री एक वाहन मागीर ताका रात्री आंदोलिका म्हळ्यार पडली म्हणटाच आमी ते पडल्यार बसून ताका जोईंग काडचे अस्सल पुरे जाता नाना म्हळ्यार नानाची रितीरी तागेले अलंकार मोहिनी असल पुरे दिसा एक अलंकार देवाक मेरवणीक करयताचे चंद रितीरी ब्रह्मोत्सव जाता म्हळ्यार 8 दीस रात्री रथोत्सव जाता मागीर 9 दिसू स्वामी पुष्करिणींत अवभृत म्हळ्यार आमी ओकुळ म्हणटाच हे पुराय जावन ध्वजावरोहण जावन थंय रथोत्सव आजीकय तशीच तिरुपतींत तो रथोत्सवाचे विलयू चोलने वचो ते पुरे जाल्ले मागीर आईल जन पुरे देवाल उत्सवांनी पळोवन संतोष पावन आईल देवती पुरे देवा लागी आमी आनी बाय सरताची म्हूण सांगून तांगे लोका चमकलीची मागीर आयिल्ले ऋषी मुनी देवाल्याक प्रार्थना करून तांणी तांगे लोका चमकलीची ब्रह्माल सत्य लोकाक बत्ता मागीर तोंडमान कसं करता आवयांनी वत्त देवा आमिगेले हांगा तुका मंदिर बांदूच खातीर म्हूण आयिला हांगास मिगेल देशांत हांव राज्यभार कोरका मिगेल अरमनीन तुल कार्य पुरे कश्यस म्हणून पळोवका म्हूण सांगून तोंडमानूय देवाल्यागे अनुमती घेवन तो तागेले गांवांत वता पुराय जन तांगेल गांवांत चमकलीची जाल्यार श्रीनिवासान तोंडमाना एक सांगचास मिगेल घर बांदयतना तुगेल घरा दुखून ताका पळय अमके कडेन दुखून एक वाट करून दिवका म्हूण सांगून श्रीनिवासान सांगूस केन्ना जाल्यार तूं त्या बिला मार्गान सुरंग मार्ग म्हणटा थंय दुखून म्हाका पळोवचा हे वेत तुवें इथे म्हळ्यार म्हाका गोर करून दिलेले तुवें तुका तो त्या एक अधिकार आसा तूं खंयची वेळाकय म्हाका येवन मेळयत त्या मार्गा दुखून भायरच्यान आयल्यार पुरे जेन्ना कळचे हे जेवचे ते जेवचे एक येवच्या कश्ट जेवचे व्हड वाटे जेवचे कसले नाका तुका खंयची वेळा श्रीनिवासा पळोवका म्हूण जाता त्या वेळार तुगेल घराले दुखून मेंगेल घराले ताका एक सुरंग मार्ग अमकी वाटेर कोर येता म्हणून देवान सांगून ते सुरंग मार्ग करचे आसा तशीची तोंडमान तागेल राज्या चमकल जाल्यार तागेल अरमनीन तो राबलो जाल्यार तागेल कार्यांत तो एक व्यस्त जालो जाल्यार ताका केदन देवा पळोवका म्हूण दिसता त्या वेळार ताणें ते सुरंग मार्गा दुखून देवा पळोवच्याक येवचें म्हूण सांगून त्या काणीन तसं व्यंकटेश महात्मेंतो तशीची कार्तिक मास आयलो त्या कार्तिक मास येताना हांग तोंडमानाल देशाक कसं जालें म्हूण म्हळ्यार वशिश्ट गोत्राचे कुर्मू म्हूण म्हळ्यार ब्राह्मण तोंडमानाक पळोवच्याक तागेले देशात रायाला वचका म्हाका म्हूण सांगून येता ताका एक बायल ताका एक चेल्ल्याचें रडस बायल गर्भीण जावन आसता तो येवन हांव राया पळोवका म्हूण सांगून म्हणटा ते द्वारपालकाले बायलेक आनी चेल्ल्याक भायरी रबयता आनी रायाले वचून मागतो तो रायालागी रायाक नमस्कार घालता आनी रायाले सांगतो तो कसं म्हूण म्हळ्यार ब्राह्मण तो सांगता रस्ते कसं म्हूण म्हळ्यार राया हांव मिगेल अन्नाले देहांत जाल्ले तागेल अस्थी पुरे काशींत व्हरून विसर्जन करका गंगेंत म्हूण लिखून काशी यात्रे खातीर बाय सरलेलस कितली दूर दुखून यात्रा करून येवची पडटे काशी यात्रे खातीर मेगेल बायलेक मेगेल चेल्ल्याक घेवन हांव बाय सोरना येयलो जाल्यार मेगेल बायल आतां गुरबिणी
तिका मस्त अत्यंत चमकून वची यात्रा एक ब्राह्मण आले की कसले वाहन आणणे का दुसरे कसलं असता तो सांगता चमकून वच का आता ती गर्भिणी जालेली देखून गर्भिणी स्त्रीन तिथली चमकूच जायना मात्र ने मेगेल पुत्ता बरे 5 वर्ष तर काय हांव ते काशी यात्रा थंय तर वचून चमकून ओरून हाडची तिथली धैर्य म्हाका ना जाल्यार अन्नाल कसले अस्तीचे विसर्जना कार्य बाकी जेवचाराचे म्हाका कसल करचे म्हणून कळना तेजे खातीर हांव हांगा तर येवन जाला मेगेल देशादकून श्रीरिंग क्षेत्रादकून बायसोर हांगा तर येवन जाला आता आनी मुखार म्हाका तांकां ओरू जायना म्हण म्हणटना तुगेल विशय ऐकला मग तुगेले एक म्हळ्यार तुगेले एक निरीक्षण येतो म्हळ्यार तूं तांकां पळोवन घेवका तुगेले हांव तांकां सोडून वता म्हण सांगून रायले म्हणटना राय जायत तुगेल बायल आनी चेडूं मेगेल्या सुरक्षीत जावन आसता तूं काशी यात्रा करून यो म्हण सांगून तोंडमान ताका जाय जाल्यार यात्रे जाय जाल्यार तितली द्रव्य पुराय दिवन तो तोंडमान मानू ते हाका कुर्म ब्राह्मणाक यात्रेक पेटयता तेदन तो कुर्म ब्राह्मणान सांगूस कसं म्हण म्हणल्यार स्त्री आनी धर्मांत एक सांगिल असं कसं म्हण म्हळ्यार स्त्री आनी एक वे ब्राह्मणाल वटो सुका नावे अन्नमाल वटो असुका नावे तिगेल भाव भयण्यो आसल्यार भाव आसल्यार तांगी तिका सुका मावळ असले मावळ्यात सुका हे 5 जण पित्रांक म्हळ्यार बापसूक समान जावन थंय ती स्त्री सुरक्षीत म्हणून सांगून आस हांगा कसं जाला म्हण म्हळ्यार म्हाका तिक कोणेय नाची म्हाका कोणेय नाची खंय सोडची धैर्य म्हाका ना वापस आमगेल गांवां वचून कोणेय गुर्ताचें सोडये म्हळ्यार वापस सुमार वाट आमी चमकून वचचो का तश जावन म्हाका आनी की दीस व्यर्थ जाता ताचे खातीर आनी वापस चमकून वची तितली शक्ती तिका सयशना गर्भीण जाल्या पळय तश जावन आमी वापस वचच्या जायना म्हणटना हांगा दुखून वचच्या जेन्ना कडेर कोणेय मेळ्ळी म्हण जाल्यार रायाले सोडका तोवय पित्र समान म्हण सांगून आमगेल धर्मशास्त्रान सांगिल्लें तशी तूं राय जाल्यार देखून तुगेला सोडून तुगेल दुवेल वरी तिक तूं पळो का म्हण सांगून रायाला सांगता राय जायत म्हणटा ताका पुरे दिवन पेटयल की हांगा बायलेला सांगता वचून वे तू रायाला सुरक्षीत असता म्हणटा जाल्यार तिक्क पाप म्हणू की गोतनानातील कडेन यात्रे बाय सरला हांगा खंयची एक अपरिचित जावन वचचे घरांत राबुका जाता म्हण म्हळ्यार एक मनांत तिका चिंत आसता ती सांगता जाल्यार तितले वग्गी अस्थि विसर्जन करून तूं वग्गी येवन आमकां हांगा दुखून आपोवन व्हरका ना वग्गी येता जाल्यार वग्गी येवचें म्हण म्हळ्यार ते चमकून वची यात्रा न्हू ती खंयचे वाटेन वचका खंय कितले दीस जाता कशी वच्यो येता मध्य कसले जातवे अडचण आसवे या पुरे पळोवन आतांच म्हण की एक दिसान तूं अमके कडेन वचून पावता ट्रेनार म्हणू ना कितले दीस जात म्हणून सांगू ना चमकलेल्या जनांनी येतरी लॅक तसल काल तो त्या वेळाक तो मस्त तिक धैर्य दिवन आवग घेता तू रायाला सुरक्षीत जावन राबता कसले हुस्को करू नका म्हणून सांगून बाईले समाधान करता पुत्ता समाधान करता तो बाई सोडून वता हांगा आकाश राय कसल करता ಸ್ವಲ್ಪ काळ तिका ती गेले तागेले राणीला अंतपुरांत तो राणील निगा राणीन तू दवरता ती चंद करून पळयता जाल्यार ताका भंय जाता बारी चंद किती ब्राह्मण स्त्री येतले वतले जन मस्त जन आसताची एक ब्राह्मण आले पत्नीक कितली जागृती कर का म्हण म्हळ्यार ताका भंय सूर जाता तीक एक सुरक्षीत जावन दवर का म्हण म्हळ्यार चिंते रे तो कसलो करता म्हण म्हळ्यार गांवांत एक कोणेय पळयना ना तसले एक विंगड एक जाग्यान तो एक घर बांदयता थंय ते ब्राह्मण पत्नीक आनी तिगेल पुत्ता राबयता तशीची तिका जाय जाल्यार तांणी ब्राह्मण जन तांणी स्वयंपाक करून जेवचे तांणी कोणेय करून दिलेले जेवणाचे तशें जावन तिका जाय आशिल्ले एक 6-7 म्हयने जाय आशिल्ले सामान जेवणाक सकट जाय आशिल्ले पुरे अन्नाहाराचे सामान जावका जाल्यार रांदपा सामान पुरे घालता जावका आशिल्ले राकूड उज्जो करच्याक कसल जावका तिका आयदन दवरून एक बिडारा कसल सकट जावका पळय उदकाची वेवस्था सकडी करून 6 म्हयने ते पुरे जाय जाल्यार दिवन मागीर कशी येतर आसतात ना आमी म्हण म्हणटा ते घर गट्टी भायरच्यान बीग घालता बीग घालून थंय लागीं तो राबयना एक क्रोश दुरांत म्हळ्यार एक क्रोश म्हळ्यार एक मैल जाता कितकी त्या दुरांत सुत्तू दूतांक सेवकांक राबयता सैनिकांक तिगेल रक्षण एकत्र इतली पुराय केल नवे ताका एक पंत मनान तुकून जबाबदारी उणी जाल्या वरी जाल नव रायू मागीर तागेल राज्य कार्यांत तो व्यस्त जालो राज्यकारा व्यस्त कार्यांत व्यस्त जाल्ले पेटा हाका ती ब्राह्मण स्त्री आस म्हणून विसरले तशीच 2 वर्ष नंतर तो ब्राह्मण कुर्म ब्राह्मणा गेले आसतना येता त्या कुर्म ब्राह्मण येवन रायाला निमगिता राया मिगल बायल सौख्यवे बाळान जेल्लावे तिका कसल चेडूं जेल्ले आतांच म्हणके फोन गिन कसले ना ताका कसले सुद्दी दिवचे जायना मात्र न्ही तो यात्रा चमकलो
अमकेची देश आस म्हणजे खंयचे एक दूत पेटून सुद्दी दिवेत यो खंयची वेळा खंयचे देश आसता खंयचे गांव आसता कसले कळना म्हणटन ताका काही सुद्दी मेळना तो त्याच सांगता आपण भोंवतर आशिल्ली देखून म्हाका हांगाची सुद्दी कसले मेळना म्हूण गोत्तस जाल्यार हा मस्त चिंतेन तशिलो थिक बाळान तिर सवकी जलवे ती सवकेसवे कसल चेरुड जल्ले असल मेगेले मनान ती तर आशिल कशी असती स्तब्धो बभूव च अकस्मात दंडाहत इवोरगकै स्तब्धो बभूव अकस्मात दंडाहत इवोरगः एक सर्पाक तर असताना टपक्कनी अकस्मात जावन एक दंड दवरून मारचे तो कश जाता एक पंद स्तब्ध जाता तो लेक्कनी ताका कोणीय मारता म्हण तशी हक्का ब्राह्मणान तागेल पत्नील विशयी निमगील कुडले ताका त्यांचे अनुभव जल राया इत्या म्हळ्यार ताका ती विसरून गेले रायाक ती कसं जाल्ले कसले गोत ना हक्का 6 महिने कसले की आहार धान्य घाला तिका जाय जाल्यार 6 महिने जाय आशिल्ले पुराय व्यवस्था केला मागीर वचून पळयता म्हूण सांगून लेकील रायान मागीर तिगेल तिकड वच्चनी आतां ताका भंय जाल्ले पेट्टाक पुता आपयता पुता आपोवन सांगता कसले म्हूण म्हणल्यार ती कशी आस म्हूण पळोवन यो म्हणटा हंचाण उठार पेटयता पुताक हंचाण त्या ब्राह्मणा सांगता ना बा ती सौख्य आस तुका चेली चेडू जाल्ला चेली चेडू ती सौख्य बाळान ती जाल्ले चेले चेडू जाला तुका म्हणटा तो ब्राह्मण सांगता मिगेल पूत कशें आस पुत्रो मे राजन सर्वता क्रीडते रतः सगळो दीस ताणें खेळतर सुचे लूट करतर सुचे आशिल्ले तटाके पुष्करिण्यां वा कुपे वा विप्रलांचनः म्हण ताका भंय जाता कसले म्हूण म्हळ्यार खंय जो उदका पडला हांवें तो कसो करता तो सगळो दीस न्हंयतल्या लागीं उदकाले सकड खेळचे ताका कसले जायनी नवे म्हूण म्हणटना तो सांगता ना बा विपुलांबसी काही बरें उद आशिल्ले कडेन खेळू वचून पणी नव्हतो म्हूण म्हणटना राय सांगतना तुगेल पूतय सवकी आस तुगेल धुवय सवकी आस तुगेल बायलय सवकी आस जाल्ला कसले म्हूण म्हळ्यार काली श्रीनिवासाक अभिषेका दिसू शुक्रार नवे तशी मेगेले अंतपुराचे पुरे बायल मनीस श्रीनिवासा पळोवचे चमकल्याची तांकां अभिषेक पळोवचा म्हणून तशी तुगेल बायलय तांगे लोटू चमकल्या चेडवांक घेवन आज येता की पाय येता म्हूण सांगू जायना आजी वेळ करून येवच्या पुरोची नाही मे पाय सकाळी म्हणटन खंडित येवच्या पुरोची तेच दोळतय तू हांगा मेगल आश्रयान तू राबू का म्हण सांगून ब्राह्मण नव्हतो ताका त्या दिसा जावक आशिल्लें रांदपा जाय आशिल्लें सामान पळय दिता त्या म्हळ्यार स्वयंपाक तांगेले तांणी कोणेय विंगडान केलेलें खायनाची तशी तुका जाय जाल्यार अन्न आहारा सामान हांव दिता ते करून तूं हांगा राब आयचे दिसाक तुका राबच्या वेवस्था करता बिड्राची तू राब पाय सकाळ भितर जेव रात्री भितर तुगेल बायल चेडूंक येतलीची म्हूण सांगून ताका समाधान करून ताका रांदप कोरका जाल्लें सामान दिवन पेटोवन हांगा पुत्ता आपोवन हाण पेटोवन जाला वसुदानाक तू वचून न्ही श्रीनिवासाक तू वचून थंय पळोवन यो तो श्रीनिवासू ते तोंडमनाल पुत्ताल नांव श्रीनिवासू तो श्रीनिवास वचून तिका त्या घरान तू ग्रहबंधना दवरलेले कडेन वचून पळयता कसोच भितर कांय ना बरी हड्ड मात्र सची तिगेले पुत्ताले हड्ड मात्र सची विंगड कसले दिसना थंय ताका जोर भंय जाता हो केद्द होड एक ब्रह्मा हत्या पात कैल आमकां ब्राह्मण स्त्री मेली मू आमगेल कुटुंब सर्वनाश जाता दिसता म्हूण रडतर धांवन येता बापसूल्यागी धांवन येवन ते बापसूले सांगता आना कसले काम केल्लें आमी कामा मध्येन तूं तिका विसरून वचून ती गेल्ले तिगेले हड्ड मात्र सुकून गेला हड्ड मांद्र वरला थंय घरान तूं तिगेले पुत्ताले आमगेली चुकी तिका 6 म्हयने तक मांद्र अन्न आहार दवरलेले मागीर आमी कसले दिनी नवे बुक्केन मेल्ली दिसता ती म्हूण सांगून आतां कसो करचें सर्वनाश जाता आमगेले म्हूण सांगून बापसूले रडता हाका एक पण तो जोर भंय जाता कसो करचें म्हूण जाल्यार एकच नवे संकट बंदाग वेंकटरमणा आतां कसो करचें जल्लेल जावन गेला आतां ते ब्राह्मण शाप मेळना नशी ब्रह्महत्या दोश येना अशी कसो करका म्हूण पळका हाका उपाय तो परमात्मो सांगतलो म्हूण सांगून ते सुरंग मार्गा दुखून सीधा श्रीनिवासाले वचून पावता श्रीनिवासाल पाय्यार पडतके वचून रडता श्रीनिवासा भारी आश्चर्य अकालान तू कसो लायल तू येवची वेळ नाही तू एक कसं की तुगेल वेळ आसा त्याची वेळा येवन तू म्हाका मेळचें हें अशी न्ही तशी न्ही रात्री म्हणटन कसला येवन पावला असल अकालान तू हांगा घेवन ताजे वयर तू रडता कसो जालें तुगेल देशान तू सांग म्हूण म्हणटना वा रडत अशी व्यागेल तोंडा दुखून एक उत्तर भायर येना ते म्हळ्यार केन्ना तितली होडी चुकी खंयची तोंडान सांगचें ताका सांगूच आतां तोंड येना भंयान
तशी तो देवाला पाय्यार पूण रड रड रडता देवाक गोतना ना तिला कसलें ना ताका कळ्ळें कुडलें देवान ताका धुरबिलें कसलें म्हळ्यार हे राया म्हाका पुरें कळ्ळें तूं परम पातक जाल्लो एक ब्राह्मण स्त्री आनी तेगेल पुत्राले मरण तुगेल निमती जाल्ली नवे कसल व्हड ब्रह्मत्या दोश तुका कसल व्हड दोश केले तुवें आतां येवन म्हाका शरण येतवे हांव कसलें तूं कसल रितीर तुका सहाय करूं जाता कसलें करूं जायना ब्रह्मघातक तूं दूर वच मेगेला तुका मेघाला येवनूक तुगेल तसल जना हांव केन्नाय अभय दिना म्हूण सांगून देव सांगता तो मागीर थंय दुखून उठान वचन तोंडामान रड रड रडत तो अदातव्यम ही दौर्भाग्यम स्वभक्तस्य दुरात्मनः ताणे रड रड रडता देव सांगता निज भक्त दुरात्म जावन आसल्यार तागेले कसं एक दौर्भाग्य म्हणटा पळय तें आनी अदातव्य म्हण दारिद्र्य तो निजावन दुरात्म ज्याला भारी भक्ती करत होता देवाक तसल वेळा देवान तागेल कसल की दौर्भाग्य आणि तागेल दारिद्र्य पुरे गेवेत म्हण सांगून धर्मशास्त्रान तो सांगील असं ज्याला कसल करचे तुगेल भक्तीन तू कसल लोप दिसना म्हणतना मात्र तुगेल कसं की हे पातक नाश कोरका म्हणेल वय नवे ज्याला रे तू केलेल पापा कसले परिहार ना तितली क्रूर पाप तू केला कसल करचे म्हण सांगून हांव आलोचन करत जेव्हा तुगेले अण्णान कसल की म्हाका एक आश्रय दिल्ले तुवें कसल की म्हाका राब्बू एक घर करून दिल्लें ताजे खातीर पूण हांव आतां तुगेले खातीर कसलें कोरका नमे म्हण सांगून देव म्हळ्यार श्रीनिवास सांगता आनी आलोचन करतकय कसले पुणी कोरनात ते मरण पावील जना वांचून तुका दिवका जेव्हा ताजी निमती कलियुगान तो मुखारसून तो वेंकटरमण श्रीनिवास महापापिश्ट जावन आशिल्ले तोंडमानान केलेले पातका दुखून ताका भायर घाल्ले ताका पवित्र केले ते पातक नाश केले म्हण म्हळेल कीर्ती पुणी म्हाका मेळटली म्हण सांगून परमात्मा सांगून ते तोंडमानाले सांगता जेव्हा एक काम करत तूं आनी तुगेले पूत करून वचून थंय ते पडलेले अस्थी पुराय हड्ड म्हणटा पळय ते पुराय चंद करून एक शाल्लान तूं पटली करून हांगा हाड्याची म्हण म्हणटा तो कसं करता म्हण तशी त्या घरा वचून थंय पडलेले पुरे हड्ड गिड्ड सकडी वस्त्रांत बांधून अनेक वस्त्रांत धांकून पल्लंकीर दवरून शेषाच्या लागेवन येता श्रीनिवास कसं करता त्या मूठ धरता कसं योग पळते मरण जलल जनाले त्या मूठ हाता धरून स्वामी पुष्करिणी दुखून पूर्व दिक्कांत एक पांडुतीर्थ म्हण सांगून असं ते पांडुतीर्था भितर वचून श्रीनिवास ते पांडुतीर्था बुडतकय आनी थंय पांडुतीर्था मध्ये आशिल्ले शिलेरी तांगेले हड्ड दवरून ते पांडुतीर्था उदकाक काण काण ते हड्डार घालता घालता ते हड्डाक पुरे एक शरीर जाता ती ब्राह्मण स्त्री आनी ते चेडू आनी ती ताण तोंडमानान सांगून जाला नवे चेल्ली चेडू जाला म्हण एक चेल्ली चेडू तीग जणय ते हड्डा राशी दुखून ते हड्डा राशीर उद्दा घालता तीन जणय जिवंत जावन येताची येतना तो परमात्मा कसल करता म्हण म्हळ्यार पळय हे तीग जना जिवंत करून दिला हांव तुका म्हण सांगून तोंडमानाला दिता ब्रह्म रुद्र इत्यादी देवते वयर राबून पुराय पळीत रसची भारी संतोष जतकय तांणी ते तीर्थाक आज दुखून अस्थि तीर्थ म्हण आपोका म्हण सांगताच की देवा लागी देवा हाका अस्थि तीर्थ म्हण सांगून नांव जावो मांत्रने मुखारसून खंयचे नरक भाजन जावचे तितले पाप केलेले जनाल अस्थि समित या तीर्था स्पर्श जाल्ली म्हण जाल्यार जेव्हा ती अस्थि या तीर्थांत विसर्जन केल्ली म्हण जाल्यार त्या नरकांत वचन अशी तांणी सीधा स्वर्गाक वची तशी जावो म्हण सांगून तसल एक अनुग्रह तूं कोरका मुखारसून खंयची पापिश्टान खंयचे पाप केलेले जनाल अस्थि खंयचे रितीर तीर्थान तूं पडयले जेव्हा हाण विसर्जन केल्ले म्हणजे तांगेले पाप पुराय नाश जावन तांणी स्वर्गा वचे तशी जावचे तशी तूं अनुग्रह करका म्हण सांगून तांणी देवती पुरे परमात्माले मागताचे परमात्मा जायत तशी जावो म्हणटाची आनी सांगतकय पळय तुका हांकां वांचन दिला कृत उपकारस्य कृता ही उपक्रिया क्षताधिकातेंद्रपते मया धुना तू केलेलं उपकाराका तू आता म्हाका घर करून दिल्ले म्हण सांगून तुगेलें मन आसल्यार तू केलेलं ते घर करून दिलेलं उपकाराक 100 वांट्यान हांव तुका दिवन जालें शताधिका तेंद्रप मया धुना म्हण हांव तुका 100 वांट्यान तुका प्रत्युपकार केलेले जाल्ले आनी केन्नाय कसले तू मेगे लागी अपेक्षा करूना
ये तुगेल वैरची पशी चढ आकाश रायाला वैरची प्रीती ना केल्लेल म्हूण सांगून लॅक जाल्यार आनी कसले म्हूण म्हळ्यार एद्दोळा तूं खंयची वेळाक बिला मार्गा दुखून सुरंग मार्गा दुखून मेगेला येवन शरण येयला हांव तुगेला उलयत आशिल्लो कसो लायलो म्हूण निमगे जाल्ले आज दुखून हांव मौन धारण करता कोणा लागी उलयना तुगेले मात्र न्ही आज दुखून हांव कोणा लागी उलयना कलियुगान तुवें कोणा लागी हांव उलयना म्हूण सांगून म्हणटरस आनी हे ब्राह्मण बायलेक ब्राह्मण पत्नीक तिगेल चेल्ल्याक तिगेल चिल्लीक त्या ब्राह्मणाक ओपसान दी म्हूण सांगून आनी तूं निश्कंटक जावन तुगेल राज्यभार करी जाल्यार तूं केन्ना कसले हांगयले रे हांव मात्र तुगेला उलयना आनी आजी दुखून म्हूण सांगून देवाल कोपणी मेळ्ळी ताका तोंडा मना कसल करचें म्हूण जायना देवा कशी समाधान करचें म्हूण कळना कशी पुणी चमकल ते ब्राह्मण आले ते ब्राह्मण श्री जाल्यार ते तागेले बायले चेडवा वपसान दिला जाल्यार ब्राह्मण तो बाई एक निश्टेचो ताका एक संशय येता ही अभिषेका चमकल्या म्हूण म्हणली रात्री मेळटली येतली सकाळ येतली म्हणली आतां आयल्या पळयल्यार थंय वोमटेल वरी दिसना आत्तां उठान आयल्या वरी आस कसल सकट जाल्ले म्हूण म्हळेली एक चिंत त्या ब्राह्मणाक जावन तो रायाला निमगिता राय म्हणटाना थंय दुखून हांव घेवन येईल तांकां तशी तुका ओपसान दिल्ले तुगेले बायल चेडूं हांकां पळय म्हूण म्हणटरस जाल्यार तो बायले लागीं सांगता बद सांग तूं इतली काळ खंय आशिल्ली तेदन ती सांगता खंय कसलें म्हूण म्हळ्यार देवमाया ही दुरत्यया तुका कसल सांगचें देवाल माय कसल म्हूण सांगून आमकां पुरय तेन्ना दुखून भायर येवच्या जावका न्हय हांव इतली काळ परमात्माल पडटांत आशिल्ली त्या परमात्माल पडटांत सगळे विश्व पळयलें पुरे सप्त समुद्र दिसलो म्हाका तशीची नक्षत्र पुरे नमनेचे भूंय समुद्र पर्वत नक्षत्र सूर्यचंद्रादी नवग्रह कसल ना म्हूण सांगचें सर्व हांव त्या देवाल उदरांत पळयलें म्हूण म्हणटा पुतूय म्हणटा वयना हांवें पुरे सकडी पळयलें म्हूण सांगून सांगता पुतू दूम मांद्र सान चेडू ती कसले उलयना ब्राह्मणा भारी लज्जेत काय म्हाका धिक्कारू असो म्हूण म्हणटा तो इत्याक म्हूण म्हळ्यार इतली तपश्चर्य कोर हांवें इतली सकडी निश्टेरी कसरकी सकड कोरून म्हाका मेळना ना तिल भाग्य तुमकां मेळ्ळें म्हूण म्हळ्यार मेगेल जिवनाक धिक्कार असो देवाक पळोवची तुमी देवा पावलींची म्हाका देवा पळोवची स्वतान भाग्य ना न्हय म्हूण सांगून बायल चेडवांक घेवन तो कुर्मा ब्राह्मण तागे श्रीरंग क्षेत्राक वता हांगा तोंडमाना एक चिंतात कसलें म्हूण म्हळ्यार श्रीनिवास मेगेला कपला मेगेला उलयना म्हूण म्हणला ताका हांव समाधान करची कशी समाधान करची तितले सान पातक न्ही मेगेले व्हड क्रूर जावन आशिल्लो घोर जावन आशिल्लो पातक हांव केला जाल्यार देवाला एक भक्तवत्सल म्हणटाची करुणा सागर म्हणटाची हांवें कळकळीन मागली म्हूण जाल्यार ताका कसले एक परिहार आसवे ते परिहार केले म्हूण जाल्यार देव वापस म्हाका तिची प्रिती दितलवे म्हूण म्हळें एक चिंता हाका तो गुरू पुरे म्हळ्यार गुरुजन म्हळ्यार ऋषींक पुरे आपयत खंय आनी तांगेले पुरे निमगी तरस भूदेव देव तुष्ट्यर्थेक उपायो ही अनामय अनामय म्हूण म्हळ्यार एक चूर दोश नातिलो कोण तो परमात्मो ते अनामय जावन आशिल्लो परमात्माक संतुष्ट करच्याक कसले जे उपाय आसवे भूदेव म्हणचे म्हळ्यार ब्राह्मणांक भुंयचेर ब्राह्मणाची देव म्हणटा देवाल स्वरूप तांणी म्हूण सांगून तशी तो सांगता भूदेव देवतुष्ट्यर्थेक उपायो ही अनामय ते परमात्माक एक तागेल प्रिती वापस हांव पावका जाल्यार कसल करका हांवें तुमी सांगका म्हूण सांग ऋषी म्हणिल्ल्या तो निमगीतान अंगिरस म्हूण म्हळें एकलो ऋषी तो सांगता तूं एक कर श्रीनिवासाक तुळस म्हळ्यार भारी प्रिती न्हय तश जावन तूं सहस्रनाम व्यंकटेश सहस्रनाम सांगतची ताका सहस्र तुळशी दळाचे अर्चन करी म्हूण सांगता कडे हो राय न्हय यो तुळशी दळ आनी अर्चन करीत देव काय भांगराचे आज्जे ताज्जे म्हूण कसले निमगीतवे ना न्हय जाल्यार राय न्हय म्हूण म्हळें हाजे वेर तो कसो करता आमकां एक आसता तें पुरे बुद्धी कसो न्हय म्हूण म्हळ्यार आमी कसो की ओड दिली कुळ्ळे देव आमकां मस्त प्रीत करतलो म्हूण सांगून देवा त्या पुरयना देवाक आमगेले भक्ती कितलेच म्हूण मांद्र पळोवची देवान आमी कसल दिला ते भांगराचे वे ते रुप्याचे वे ते कसले म्हूण कितले 5 रुपये काणीक वे कोटी कडल्यान घाल्ला वे त्या पुरय देव पळयना आमगेले भक्ती मांद्र पळयता जाल्यार एक मनशाल सहज स्वभाव हांगा तोंड मानूय त्याचे करता तुळशीचे अर्चन करी म्हूण म्हणला न्हय अंगिरसान वा कसो करता सहस्र तुळशीचे दळ भांगरान करता काय म्हळ्यार आयच्या दिसा मान न्हय
सहस्र तुळशी दळ कोरनो देवाक अर्चन करतो बांगरा तुळशीनं अर्चन कोरनो बांगरा तुळशी दळान अर्चन करचे एक नाही दोन नाही तीन म्हयनो अर्चन करतो एक दीस दोन दीस बीन नाही तितली तागेले आस पळय रायुतो तशी अशी तीन म्हयने तुळशी आम्ही म्हणटाची तुळशी म्हूण म्हळ्यार सात्विक पुराणांत पळय कशी तुळशी देवाल प्रीतीची ಒಲ್ಲನೋ ಹರಿ ಕೊಳ್ಳನೋ सर्व साधनಗಳಿದ್ದು तुळसी इಲ್ಲದ पूजे म्हणून सांगून एकदा सांगेल पद्यस देवाक विष्णू म्हळ्यार राम कृष्ण या विष्णूला अवतार वैष्णव देवस्थानांत पळय विष्णू पूजा कशी म्हण म्हळ्यार तुळशीनान अशी परिपूर्ण जायना कसल करचे जाल्यार तुळशीना अर्पण करचे देवाक कृष्ण अर्पण करचे तुळशीन तशी तुळशीनातील पूज देव घ्या ना म्हणून सांगून एक भजने पद्य सदा सांगेले तशी सर्व साधनಗಳಿದ್ದು तुळशी इಲ್ಲದ पूजे इतके कतीर आम्ही पळयता तुळशील काणी ती पुरे जना गोत्तच तुमकां तो जलंधरूत तामसीक पुराणांत राजसीक पुराणांत पुरे तशेंच काणी जलंधर म्हळ्यार एक राक्षसाल बायल ती तुळशी वृंदा असल पुरे काणी तुमकां गोत्तस जाल्यार सात्विक पुराणांत कशी म्हण म्हळ्यार धन्वंतरी रुपारी देवान अवतार घेवन येतना धन्वंतरी रुपाचे अवतार घेवन येतना हातांत अमृत कलश घेवन येतना देवतींक म्हळ्यार तागेले देवती म्हळ्यार तागेले प्रितीचे तांकां मेळचे तसले एक अमृत मेळ्ळी नव म्हळ्यार संतोषार तागेले दोळ्या दुखून उद्दाक आनंदाश्रू म्हणतात ते देवीले त्या तुळस जाल्ले म्हण म्हणतात तशें न्हू ती तुळशी देवाक प्रितीचे वृक्ष जाल्ले ते तुळशी दळान देवाक पूज करका असं त्या एक देवान त्या तुळशीक आजीन म्हाका अर्चन करका म्हणून म्हणलें असल बरें सात्विक पुराणांत असं कसले जेव्हा तुळशी नातीले देवाल पूजे जायना म्हण आमकां पुरे जना गोत्तस तशी तुळशी तो कसं करता सुवर्ण रत्नानं निर्माण करलेलं तसं सहस्र तुळशी दळान 3 महिन्यापर्यंत तो व्यंकटेश सहस्रनामानं देवाक अर्चन करता जाल्यार श्रीनिवासू तागेले मौन सोणा तो उलयना म्हणटना तोंडा मान नाना रितीर देवाले स्तुती करता स्तोत्र करता मेगेल अपराध तू देवा तुगेल चरणार दवरला मस्त अपराध केलो म्हाका क्षम कर नावे तू म्हण नाना रितीर तो श्रीनिवासाक नाना रितीर तो आराधन करता कसं जाल्यार श्रीनिवास तागेल मौन सोणा कडेर म्हणटना व्यंकटेश प्रत्यक्ष तागेले स्तुतीक म्हळ्यार ताका प्रत्यक्ष आकाशवाणी जाता प्रत्यक्ष जायना तागेल स्तुतीक मस्त रितीर लाल्ली घालतना वेंकडेर म्हणून ताका आकाशवाणी जाता कसले म्हण म्हळ्यार तू ब्राह्मण स्त्री पुत्र पुत्री इतले जनाक घोर पातक कर्म केला नव्हे तसल आसतना तुगेलो अपराधू क्षम करी म्हण तूं मेगला कशी मागता कितलो व्हड अपराध तो तितली घोर पातक क्षम करी म्हूण सांगून तूं कशी सांगता मेगे लागीं ते कोरोस ते जायना त्या चुकीक तुका क्षम ना म्हूण सांगून सांगतरस मागीर यो नाना रितीर स्तुती करता लाल्ली घालता देवाले मागता कळकळीन पश्चाताप भोगता त्या वेळाक तो सांगतरस तुगेल अण्णा जावन आशिल्ले आकाश रायान कसले की म्हाका उपकार केला मेगल माव तो म्हूण म्हणलेले खातीर हांव ते मृत जावन आशिल्ले ते अस्थी हाडोवन ते शरिराची अस्थी हाडोवन ते स्त्री पुत्राक ते पुत्रीक सकड वांचयले शिवाय तूं केलेले पातक उणी जायनी हांव वांचयली म्हणली कुडले तूं केलेले पातक उणी जाल्ले देव तूं मेगेलो वपास प्रितीक पात्र जालो म्हणून लेखू नका तूं केलेले पातक महापातक ते क्षमार्ह न्हय ना तिले व्हड अपराध तो तशें तुका क्षम दिवच्या जायना म्हूण सांगता तोंडा मान सांगता इतलो व्हडलो भक्त हांव बय म्हाका तूं माफी करना म्हूण कशी म्हणची देवा आपल्या ताका ताणें निर्णय करून घेतले कितलो व्हड भक्त हांव म्हूण आमी तशीच आमगेली इतलो व्हड भक्त कोणेय नांची देवाक म्हूण सांगून लेखचे कोणाल भक्ती कशी आसता की कोण निज मनार भक्ती करता की नवे कशी कसल नमुने भक्ती आमी लेखता तांणी ते कसले व्रत उपास करण्याची आमी इतले सगळे करता म्हणटना आमी देवाल मस्त प्रिती जाल्यार व्रत उपास करनातील जे निष्कळंक मनान देवाक आराधन केल्यार आमगेले पशी म्हळ्यार कोण व्रत उपास करून इतले कठोर जावन देहदंडन करता पळय तांगेल्या पशी त्याचेर तांगेल जनाल प्रिती देव मस्त घेवच्या पुरो तांगेल भक्ती देव मस्त घेवच्या पुरो देवाक भक्ती म्हूण म्हळ्यार कसले भाव जावका ताका देवाक तो अप्राकृत जावन आशिल्लो देखून प्राकृत रितीचे कसले ताका नाका ताका आमगेल भक्तीन तुले एक शुद्धता एक निश्ठे तशीच एक भाव म्हणटाची हे ताका जावका विंगड कसले नाका आमी निर्णय करचे न्ही आमगेल भक्ती कितली ओडी म्हूण सांगून निर्णय सांगचे देवान आमगेल भक्ती ताका पावला जाल्यार तो आमकां प्रीती करता
तो आमगेला वैर अनुग्रह करता शिवाय बघतो कितलं होड म्हणजे कसले मानदंड ना हांव होड बघतो की तू होड बघतो की अन्य होड बघतो की ही भक्ती श्रेष्ठ की ती भक्ती श्रेष्ठ की म्हणच्या ना ती भक्ती कसली म्हण सांगून आमकां न्ही देवा मंत्र गोत्त सुचे आमगेल भक्ती कितली होडी म्हण सांगून देवा निर्णय करचे वंग तोंड मान सांगता असं माम विना नाही ते भक्त हा त्रिशलोकेश विद्यते तो ऑच सांगता कसं म्हणे मेगेल तसं बघतो तुका 3 लोकांत कोणीही नांची तशीच भक्तानाम अग्रगणिश्चाहम दयालू नाम तुम अग्रणी तशी दय करतलंतू करुण दाखयतलंतू क्षम दाखयतलंतू त्वम अग्रणी तुगेला इतलं होड कोणीही ना पळय त्या सांगकाशील ताणे देवा आव कडू पापी आव इतली सकड पाप केला जाल्यार तू दयालू नाम त्वम अग्रणी तू दय करचे म्हण कोण सची तांगेल भितर तू अग्रणी तू प्रथमा तुगेल इतलं होड दया सागर कोणीय नांची हांव कसल पाप केल्ला कडू पापी जावन आशिल्लें म्हाका समीत उद्धार करचो तसल करुणा सागर तू भक्त वसल म्हण नांव घेतला तू करुणा सागर म्हण नांव घेतला तुका दया सागर म्हण म्हणटाची तू तशें जावन आमगेल वैरी दय कर का म्हण सांगून तोंडा मानान विनम्र जावन मागला रे पश्चातापारी कळकळीर मागल्यार असल्यारी देव घेत तशील दिसता जाल्यार वो हक्काची हागेल भक्ती वो निर्णय करता कसं म्हळ्यार भक्तालान तू आम श्रेष्ठ दय करतलंतू तूची श्रेष्ठ म्हणून सांगून सांगता असं इतले गर्व पळोवन त्या कृष्ण परमात्माक श्रीनिवासाक तो ताका दिसले हो इतलो गर्व येतो या तोंडा मान म्हण सांगून तो आकाशवाणी जेवचे राबले तो न्हू तो राबलो त्या वेळार वापास तोंडा मानो वापास सुरू करते कसले स्वर्णखचित तुळशी पत्रेन देवाक व्यंकटेश सहस्रनाम म्हणून अर्चन करचे वापास सुरू करता जाल्यार केदनाय कशी म्हण म्हळ्यार तो मागीर पळयता कसल म्हण म्हळ्यार तागेल तुळशी पत्र तो अर्चन करता त्या देवाल पाय्या रे तागेले एक दिसू तागेल तुळशी पत्रे वैरी मातीची तुळशी पत्र असतं काही एक दिसू तागेल तुळशी पत्र पुरे देवाल पाय्यार दुखून तेकडे वचून असता हंग मातीचे मात्र तुळशी पत्र असता देवाल पाय्यार हाका आश्चर्य जाता हांव अशी भांगरा तुळशी पत्रेन देवाल अर्चन केल्यार थंय माती बद तुळशी मात्र असता शिवाय मेगेल भांगराची तुळशी पुरे बदीन वचून असता हाका कारण कसले म्हण सांगून वापस वापस पूज करता नाही तशीची जतर असतना स्वामी निग्रहम चिंतयान नृपः ताका भंय जाता कसले म्हण म्हळ्यार निग्रह म्हळ्यार स्वामीलो कोण परमात्माल कोप आनी की उणी जायन मेमेगेल वैरी म्हण म्हळ्यार चिंतती रायाक येता मनान तो तोंडा मानाक तो अलग कसं करचेत वपास वचून देवाला मागतो तो भगवन क्रूर पापम माम अनाथम किमुपेक्षसे आम बद ओड पापिष्ट आता ते त्यादाना आ भक्ताला तू श्रेष्ठ म्हणतशील चिक्के देवलो तोंडामान तो सांगता क्रूर पापम आम मस्त पापिष्ट मस्त क्रूर पाप केला देवा आम जाल्यार माम अनाथम किमुपेक्षसे म्हाका तू सोळ्या कोणय ना पळय आमी देवाला शरण येवची म्हळ्यार तशी आमकां कोणय नाची देवा तशें जावन तुची तुका हांव शरण येयला म्हाका राख म्हण सांगून अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम हांव अनाथू म्हाका कोणेय शरण वच्चा विंगड कोणेय नांची हांव शरण येवचें जाल्यार तुगेले चरणार अरविंद येवका देवा विंगड कोणाच्या न्हय म्हाका उद्धार करच्या साध्य ना परमात्मा तू तुका साध्य जालेलें काम ना तशें जावन तूं म्हाका उपेक्ष करना नशी तूं म्हाका उद्धार कर का म्हण परमात्माले भारी भक्तीन मागलींच म्हूण जाल्यार के तो सांगता केन भक्ताग्रण्येन स्वीकरोषि समर्पितम हें तुळशी दळ कोण तुका अर्पण करता कोण भक्ताग्रणी तो म्हण सांगून हे तुळशी दळ कोणाले हांव मस्त पापिश्ट जाल्लो देवा म्हाका तूं उपेक्ष करता हांव तुका अर्चन केलेलें तुळशी दळ पुरे तुगेले चरणार दुखून विंगड वचून आसता हांगा नैज तुळशी दळ आस हें कोण तुका अर्पण करता कोण तो होड भक्त तुगेलो म्हण म्हणटना देव सांगता की राया भक्ताश्च बहवः सन्ति त्रिगुणाः त्रिविधात्मकाः म्हाका जगत्यान तो मस्त जन भक्त सचे त्रिविधाः त्रिगुणात्मकाः सात्विक राजसिक तामसिक म्हणले तिनी गुणाचे तिनी नमने भक्त म्हाका आसचे सात्विक भक्त या भगवद्गीतेन तो येत ये पुरे भक्तीन तो तिनी विध सात्विक राजसिक तामसिक असल पुरे आमी पळयताची श्रद्धात्रय गुणत्रय विभाग योगान तो या पुरे मेळटा आमकां तशें सात्विक भक्ती म्हळ्यार कसले म्हळ्यार देवाल अनुग्रह खातीर देवाक आमी भक्ती करची मात्र न्ही सर्वे जना सुखिनो भवंती म्हणचे भवंतु म्हणचे सात्विक भक्तांगे लक्षण जाल्यार राजस केवल म्हाका देवा बर करी म्हणचे
विंगड कोणाले म्हाका पडलेले ना जाल्यार देवा म्हाका बरी करी म्हणचे जाल्यार तामस जन म्हाका बरी करना नतले रिवॉर्ड नाही देवा तू तांकां वायट कोरका म्हणून कोण हांकां जायना पळय तांकां देवा तांकां वायट करून थोडी श्रापूची म्हणटाची कसल्याक आमी सांगेल कसले जायना देवान केले जावचे जाल्यार रे तामसी बुद्धी सोणा राजसी बुद्धी सोणा सात्विक अशील जन सात्विकतांनी केदनाय अशी त्रिविधा त्रिगुणात्मका भक्ता बहव संती म्हाका तिनी विधाचे त्रिगुणात्मक जावन आशिल भक्त मस्त सची तो सांगता तांतू भितर एकलो भीम म्हण म्हळालो एक कुंभार भक्तो मातीन ಐದನ ಕೊರ್ಚು ತಸಲ ಕುಂಬಾರ ಮೇಗಲ್ ಭಕ್ತು ಜಾವನ ಹಂಗು ದುಕ್ಕುನು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಂತು ಏಕ ಯೋಜನ ದೂರ 3 ಮೈಲಿ ದೂರ ಅಂತೂ तो मेळता तो जातीन शूद्र जाल्यार अत्यंत भक्तीन म्हाका तो पूजन करता म्हण सांगता आनी तागेल्या मेगेल एका काष्ट रुपाचे प्रतिमस रुका प्रतिम म्हणटाची त्या प्रतिम स्थापन करून विधी पूर्वक म्हाका केदनाय पूजन करता सहस्रनाम करता तशी सहस्रनामाचे अर्चन तुळशी दळान करता म्हण सांगून सांगता त्या पूजा भारी संतोषान स्वीकार करता तू जाय जाल्यार थंय वचून तो केद व्हड भक्त म्हण तागेलें दर्शन करून येवेत म्हण सांगून परमात्मो सांगता राजन बहुविधाः सन्ति मद्भक्ताश्च विरागिणः तो सांगता हांव एकलो भक्त म्हण सांगून तुका एक अहंकारच न्हय अहंकार सोणी मेगेल खातीर वैराग्यारे मेगेल पूजन करतले म्हाका प्रीत करतले म्हाका भक्ती करतले मस्त भक्त म्हाका सची भारी विरागी जावन आसतनी तशी तू एकलो होड भक्त म्हण सांगून तुगेलो अहंकारच न्हय हें तू सोडी ह्या अहंकारान कसले जावची ना तुका म्हण सांगून म्हणटना तो सांगता तोंडमानो देवा हांव त्या भक्ता एक पंत पळोवन येता कोण म्हण सांगून जायत बस हांगा दुखून उत्तर दिक्काक एक योजन दुरा रे तुका भीम म्हण म्हळेले कुंभार मेळटा तागेल भक्ती कसा म्हण सांगून वचून पळय जायत म्हण म्हणटा विनम्र जल्यो मेगला पशी होड भक्तस म्हण कळ्ळी कुळ्ळा हागेलो अहंकार ಸ್ವಲ್ಪ देवलो पादचारी जावन म्हळ्यार रायू जावन अहंकारारी पल्लंकिरी रतारी सकड बैसून वचनाशी पादचारी चमकून त्या भीमाले घर सोदून वता ते एक कुलाल म्हळ्यार कुंभारांगेले एक वाटर ताका मेळटा ते वतान सोदून ते बरी कुंभार तांगेले घरा भायर बैसून माती आयदनांनी करता रसाचे तांगेले निमगी तांकां भीम म्हण म्हळेले कुंभार खंयची घरांत आस म्हण सांगून म्हणटना त्या वेळा तांणी दाखयताची ओ अमकी घरा बस थंय भीम म्हळेले कुलाल आस त्या वेळा कुलालाल घराले वतना ते कुलाल देवाल पुजेन तस वय भायर राबून देवाक नाना रिती स्तुती करता तोंडमान पळोवन स्तुती करता थंय राबून मुर्चित जावन पडलो तो तोंडमान राय तेदना कुलाल पळयता कोणकी घरा भायर पडला ताका भारी बेजार जाता कुलालाक हांव कसलो दोश केल्ले हांव देवाल पूज करता आशिल्लो कसलो दोश केल्ले मेगेल निमती कसलो अपराध जालो कोणकी एकलो मेगेल घरा भायर पडला तो आस की ताका कसले जाल्ली की खंयची दोशान अशें प्रजेल म्हाका गुर्तू समीत ना तो मेगेल घरा बागलाक येवन हांणी पडू कारण कसले देवा कसलो अपराध केला म्हण नाना रिती चिंतन करतना तो म्हणटकी देवा हांव एक अपराध कोरसच्या पुरो कसले म्हण म्हळ्यार तुका शंबरी बुडकुळ कोरून तुगेले नैवेद्या खातीर समर्पण करता म्हण हांव मना लेखिल्लें तें मिगेल पुर्ती करूं जायनाशिल्लें आज कशी जेव रात्री पल्ली बैसला रे व्हडणे आयते दिसाक ते 100 आयदन कोरून माती आयदन कोरून हांव तुका समर्पण करता देवा आमेगेल चुकी जाल्यार म्हाका माफी करी म्हूण सांगून देवाले मागता त्या वेळाक ते राय उठान राबलो ताणें तशी म्हणली कुळ्ळे तोंडा मानू जागी जालो उठान राबलो निमगेता तागेल्यागी निमगेता हांगा भीम म्हण म्हणाल कुलाल कुंभार कोण म्हण सांगून भीमान उत्तर दिवका जाल्यार ते परमात्मो आयलो तो येवन तेदन कुलाल ताका वो विसरलो तोंडा मान विसरलो कुलालाक परमात्मो दिसलो न्हू भारी संतोशार स्तुती करता कई हे देवा तू खंय दुखून खंय येयला तू वैकुंठ आसूच के हे सामान्य जावन आशिल्ली कुंभाराली गल्ली हांगा येयलो म्हूण तूं म्हाका पळोवच्याक चतुर्मुख ब्रह्मो नाभी कमलांतस तुगेल्या अंगुश्टा दुखून भागिरथी येयल्या म्हूण म्हणटाची शेषशयन गरुड वाहन तुगेले तूं शेषशयन तुका शेषूची पर्यंक तुगेले वाहन गरुड तुगेले नक्षत्र माल आकाशांत तुगेले दंतपंक्ती म्हण म्हणटाची तुगेले देहाक कांती दिवचे मिंचा पशी चड देह कांती म्हण म्हणटाची पर्वत तुगेले अस्ती म्हण अशी नाना रितीर त्या देवाक मस्त रितीर सूर्यचंद्र तुगेले नेत्र अस्सल परमात्मो व्यापक जावन आशिल्लो विश्वव्यापक जावन आशिल्लो विराट स्वरूप जावन आशिल्लो तसल परमात्मो मेगेल तसले एक हीन जातीचो एक निर्भाग्य जावन आशिल्ले कुलालाक
कुलाला लगी कसले आयलो तू तुका आनी कशी स्तुती करची देवा हांव तुका शरणागत मात्र येयला मेगेल जिब्बेन तुका कसले ताकत ना कसले शक्ती ना तुका स्तुती करची तसले म्हण म्हणटना लक्ष्मी देवी देवाला निमगीत यो कोण कुलालो कशी भक्ती येयली इतले म्हण म्हणटना तो भगवंत सांगता कई राब तो तक्का आपण हाडयत हांगा म्हण सांगता तेदन तो कुलाल निमगिता देवा तू मेगेल घरा कसले आयलो सांग हांव काय विदुराल तसलो शबरी तसलो ओढ भक्तू नाही म्हण म्हणटन पळय तोंडा मानाक हांगा आपणेल इतलो ओढ भक्तू कोणेय ना म्हण सांगून दिसल्या रे त्या कुलालाक स्वयं देव प्रत्यक्ष जाल्यार रे तो निमगिता विदुराल तसल भक्ती हांव करनी शबरी तसल भक्ती मेगेल्या ना कळव्या रुकुमांगदनंते व्रतमना नरिये ಭಜನಸ್ನಮೆ ಕರುಣಿಸೋ ರಂಗ ಕರುಣಿಸೋ ಹಗಲು ಇರಳು ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮರೆಯದಂತೆ ಕರುಣಿಸೋ ते भजन इंतच पळय रुकुमांग दालवंदे आमकां सलेक व्रत कर न्ही म्हाका जप करूं गोतना म्हाका तप करूं गोतना जाल्यार तूं म्हाका येले वयर करूण दाखोव का म्हण सांगून सांगेन सांगची पद्दत आहे तशी हो सांगता कसलो न्ही एक निर्भाग्य जावन आशिल्लो हीन कुलांत आशिल्लो एक कुंभार जातीचो तूं कसल खातीर मेगेल घरा आयलो मेगेलान तूं कसल भक्ती पळयली तूं हांव विदुरूय न्ही हांव शबरी न्ही द्रौपदी न्ही हांव उद्धव नाही म्हाका कसले कोणय तुगेल ते ओडोड भक्त सपळ तांगेल अंगुष्टे इतली म्हाका एक नांगटा इतली म्हाका कसले एक योग्यत ना तसले अयोग्य जावन आशिल्ले एक पामर जावन आशिल्ले एक कुंभाराक तुगेल भक्त म्हणले कोण कशी तूं म्हाका प्रत्यक्ष जाल्लो म्हण सांगून सांगता तेन्ना ती कुलालाल बायलय ती मालिनी म्हणून ती सांगता म्हाकाय मंत्र गोतना म्हाकाय कसले गोतना म्हाका पूजा करची कशी म्हण गोतना स्तुती करची कशी म्हण गोतना देवा जाल्यार केन्नाय हांव रांदप करतना भक्तीन देवाल खातीर म्हण सांगून एक रांदप करची पण आजी तूं कशी मेगेल घरा बागला आयलस हांव कसलकी एक भक्तीन केलेले हांव केल्लें तसल रांदप तूं एक स्वीकार केल्ली म्हण जाल्यार म्हाका भारी संतोष जाता म्हण सांगतना परमात्मा सांगता की जायत हांव अवश्य जावन स्वीकार करता म्हण सांगून तो त्या कुलाल दंपतीन दिल्लेले ते कसलकी लक्ष्मी समीत घेऊन बैसून ते कसं की त्यांनी दिलेलं तसल नैवेद्य तो घेता स्वीकार करता आणि त्या दंपतीक वैकुंठान तो स्थान दिता या पळोवन ब्रह्मरुद्रादी देव ते पुरे भारी संतोषारी ते भगवंताले स्तुती करताचे वयर दुखून देव दुंदुबी जाता पुष्पवृष्टी जाता हंग ते भीमा मळेल कुलालाक देव तागेले शंखचक्राचे रूप दिता वैकुंठा वचूक जाल्यार केन्नाय देवाल तसले रूप मेळचे म्हणस तसे वैकुंठा दुखून एक मी मानयले देव तागेले शंखचक्र धारी जालेले तसल रूप ते कुलाला दिले लक्ष्मी देवी तिगेले एक आभरण तिगेले एक चंदाय तिगेल रूप एक बैल मनशी स्त्रीन कशें का लक्ष्मी स्वरूपी जावन तसल रूप ते तमालिनीक दिता तोंडा मान पळी तर तशी आनी रथार चडलींची त्या वैकुंठा दुखून येयले विमानार चडलींची ते विमान वापस वैकुंठाक चमकले ते तमालिनी ते कुंभार भीमान विष्णू सायुज्य पावील पळोवन तोंडा माना भारी एक नमने संतोषय जाल्लो बेजारूय जाल्लो हांव इतले कोरून म्हाका मेळना ना तिल तसल कसल की एक पदवी विष्णू सायुज्य तांकां मेळ्ळी नवे म्हण म्हणलेले बेजारा रे देवा पांय पडता वापस देवाले माफी मागता मस्त पश्चाताप भोगता मागीर देवाले निमगिता देवा तो कुलाल जावन आसले रे जातीन तूं तो कसो की तागेल भक्तीन ताका तूं सद्गती दिल्ली जाल्यार मेगेल गती कसल देवा म्हण सांगून तोंडा मानान मागतना तो श्रीनिवास सांगता की राया तुका या देहात तू त्याग कोरका तो वेळ लागेलो जन्मांतरान तू वापस तुका एक देह मेळटा ते देहांतरांत तू वापस विष्णूले म्हळ्यार पूजन करता अर्चन करता मागीर आराधन करून मागीरची जन्मांत म्हळ्यार त्या जन्म जाले नंतर तुका मोक्ष मेळचे म्हण सांगतना राय जायत म्हण देवाल्याक अनुमती घेता आनी स्वामी पुष्करिणी तीर्था स्नान करता तागेल देह त्याग करता मागीर ताका एक जन्म येता त्या जन्मांत तो व्हड विष्णू भक्त जाता आनी त्या जन्मांत साधन करून मागीर ताका विष्णू सायुज्य मेळटा ही तोंडा मानाल काणी तशी मागीर ताजे नंतर परमात्मो आजी कै श्रीनिवास जावन व्यंकटेश म्हण नांव घेवन व्यंकटेश्वर म्हण नांव घेवन कली मला हरण जावन कलियुग बरद जावन म्हणजे ताका म्हळ्यार कलियुगांत खंयचे पापिश्टांकय तो ताका स्तुती केलेली मात ताणें सांगला नवे मेगेल चरणा कोण शरण येता तांगेले पापां कुर्टा दुखून वयर वच्चा सोवना ताजे नंतर तागेले थंय तागेल मंदिर आस देवस्थान आस ताजे सुतमुतसूचे तीर्थान तो खंयचे पापनाशिनीश्चा पुरो स्वामी तीर्थश्चा पुरो तशीची पांडू तीर्थश्चा पुरो तुंबूर तीर्थश्चा पुरो शोण तीर्थ म्हणटा अशी
पुराय तीर्थ एकापशी एक परम पवित्र कोरचित सल्ले तीर्थ त्या तीर्थ स्नान केलेलं जनाला सर्व पातक नाश करून परम पवित्र कोरचित सल तीर्थ तसल तीर्थ क्षेत्रांतो तिरुपती मळ तीर्थ क्षेत्रांतो तो परमात्म रब्बोनो तो काही अत्यद्भुत कर्म करून आजी काही पद्मावती सहित जावनो देवतेन मनशान पुरजनाल करीन तो पूज घेऊन कोण तक्का शरण येता तांक सुख दिवनो तो व्यंकटाचलांतो वास करता शतानंद ऋषी जनकराया सांगतरस या प्रकार व्यंकटेश महात्मे तू सांग का म्हणलेले श्रीरंग क्षेत्र जगन्नाथपुरी क्षेत्र महात्मे सांगील तशी व्यंकटेश क्षेत्र महात्मे सांग का म्हणेल त्या रीतीरी शतानंद सांगतरस जनकराया तुक्क व्यंकटेश क्षेत्र महात्मे आव सांगिले जल्ले ही काणी कोण ऐकत की तंक सर्वाभिष्ट देव दित्ता तगेल कृपा कटाक्षाक परमात्माला कृपा कटाक्षाक ही काणी भक्तीन श्रद्धेन ऐकलेल जन तगेले कृपा कटाक्षाक पात्र देताची या लोकांत तांका सर्व सुख मिळता मुखार सुनतांनी देवाला गी बत्ताची देवाला वैकुंठांत तांका पदवी मिळता म्हणून सांगून जनक रायाला ही काणी सांगून शतानंद ऋषी तांगेल काणी हंगाक रब्बैताची इति श्री भविष्योत्तर पुराणे वैकुंठगिरी महात्म्ये संपूर्ण हाजी नंतर स्कंद पुराणांतुले सर्व तीर्थक्षेत्र तीर्थाचे महात्म्य सांगचे ते आम्ही वैले वारांत पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरि गुरुचरणारविंदार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु।